दरम्यान भारतही आता सज्ज झालाय। पाहूया त्या संदर्भातल्या टॉप 9 घडामोडी। पहलगाम हल्ल्यानंतर दिल्लीतील घडामोडींना आता वेग। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बैठकांची मालिका सुरूच। राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासोबत मोदींची 40 मिनिटे चर्चा। भारत आणि पाकिस्तान तणावादरम्यान संरक्षण संसदीय समितीची बैठक होणार। दिल्लीमध्ये संसद भवनामध्ये 9 मे रोजी बैठकीचं आयोजन। भारताची वायुसेना उद्या युद्धाभ्यास करणार। भारतीय वायुसेनेकडून नोटम जारी। भारतीय वायुसेना पाकिस्तानी सीमेवर युद्धाभ्यास करणार। पाकिस्तान विरोधामध्ये भारतीय नौदल सज्ज। अरबी समुद्रामध्ये अद्ययावत ड्रोन तैनात। पाकिस्तान नौदलाच्या हालचालींवर भारताचं लक्ष। भारताच्या हक्काचं पाणी भारताबाहेर जाणार नाही। भारताचं पाणी भारतीयांनाच मिळणार। सिंधू जल करारावरून पंतप्रधान मोदींचा पाकिस्तानला इशारा। रशिया भारताला तातडीनं इग्ला एस मिसाईल देणार। भारत पाक सीमेवर सगळीकडे हे मिसाईल तैनात करण्यात येणार आहेत। भारत आणि ब्रिटनमध्ये मुक्त व्यापार करार। पंतप्रधान मोदी आणि यूकेच्या पंतप्रधानांची फोनवरून चर्चा। मुक्त कराराच्या माध्यमातून गुंतवणूक आणि रोजगार वाढणार। केंद्र सरकार बीएसएफला आणखी मजबूत करणार। बीएसएफला लवकरच 16 नव्या बटालियन उभारण्यासाठी मंजुरी मिळणार। तर बीएसएफमध्ये 17,000 नवीन कर्मचारी भरती होणार। सूत्रांची माहिती। स्वदेशी बनावटीच्या MIGM माइनची समुद्रामध्ये यशस्वी चाचणी। भारतीय नौदलाच्या समुद्राखाली युद्ध क्षेपणास्त्रांमध्ये वाढ। DRDO नौदलाकडून मल्टी इन्फ्लुएन्स ग्राउंड माइनची यशस्वी चाचणी। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडून DRDO आणि नौदलाचं कौतुक।